स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कर सल्लागार नितीन बकाल यांनी बार्शी येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। सुनावणी दरम्यान बकाल यांचा गुन्हा आर्थिक फसवणुकीचा व गंभीर स्वरूपाचा असल्याने जामीन अर्ज न्यायाधीश जे.आर. पठाण यांनी पुन्हा फेटाळलाय। पाचव्यांदा हा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बार्शी येथील यतीश कुमार गायकवाड यांचे इलेक्ट्रॉनिक दुकान असून या व्यवसायाचे कर सल्लागार म्हणून नितीन बकाल हे काम पाहत होते। त्यांनी गायकवाड यांच्याकडून कर भरण्याकरिता 2,25,00,000 रुपये घेतले होते। त्यापैकी फक्त 25 लाख इतकीच रक्कम भरून उर्वरित 2 कोटी स्वतःसाठी वापरल्याचे गायकवाड यांच्या निदर्शनास आले। या प्रकरणी बकाल यांच्या विरुद्ध बार्शी शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। बकाल यांचा बार्शी जिल्हा व सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी यापूर्वीही अटकपूर्व जामीन फेटाळला होता। त्यामुळे बार्शी शहर पोलिसांनी 9 जानेवारी 2024 रोजी त्यास अटक केली होती। 18 जानेवारी 2024 रोजी न्यायाधीश जे.आर. पठाण यांचे न्यायालयात आणि त्यानंतर बार्शी जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.सी. जगदाळे यांच्या न्यायालयात जामीन फेटाळला होता। त्यानंतर पाचव्यांदा जामीन अर्ज न्यायाधीश जे.आर. पठाण यांच्या समोर ठेवला। सरकारी वकील काजळे व मूळ फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट M.A. इनामदार यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन अर्ज फेटाळण्यात आला। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी। आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस्ट रस्ता, सोलापूर।